शिंदे सेनेचा दसरा मेळावा हा गोरेगावच्या नेस्को संकुलात पार पडणार असून त्यासाठी नेस्को संकुल हे सज्ज झालेले आहे। आपण जर पाहिलं तर संकुलाच्या केंद्रस्थानी भव्य असा मंच उभारण्यात आला असून त्यावरूनच एकनाथ शिंदे आणि त्यांचे काही मोजके शिलेदार हे जनतेला त्यांच्या कार्यकर्त्यांना संबोधित करतील आणि कार्यकर्त्यांना बसण्यासाठी देखील आपण बघतोय की हजारोंच्या संख्येने आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे। संपूर्ण मैदानात विशाल असे LED स्क्रीन लावण्यात आलेले आहेत। तसेच एकनाथ शिंदे असतील, बाळासाहेब ठाकरे असतील, तसेच आनंद दिघे यांचे विशाल असे कटआउट्स देखील लावण्यात आलेले आहेत। खरं तर एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा हा आझाद मैदानात होणं अपेक्षित होतं, मात्र मुंबईमध्ये सध्या प्रचंड पाऊस आहे आणि आझाद मैदानात चिखलाचं साम्राज्य पसरलेलं आहे आणि त्यामुळे अगदी शेवटच्या क्षणी हा दसरा मेळावा नेस्को संकुलात घेण्याचं ठरवण्यात आलं आणि त्यासाठी आपण बघतोय की आता नेस्को संकुल हे सज्ज झालेलं आहे। आज इथे हजारोंच्या संख्येने शिंदेंचे कार्यकर्ते उपस्थित असतील आणि त्यांना एकनाथ शिंदे आणि त्यांचे काही मोजके शिलेदार हे संबोधित करतील। खरं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा दसरा मेळावा हा पारंपरिक पद्धतीने शिवाजी पार्कवर पार पडणार आहे, तर एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा नेस्को संकुलात पार पडणार आहे। सुरुवातीला ठाकरे सेनेचा दसरा मेळावा सुरू होतो आणि उद्धव ठाकरे यांचं भाषण देखील सुरुवातीला संपन्न होतं आणि त्यानंतर एकनाथ शिंदे हे भाषण करतात। आता आपल्या भाषणात उद्धव ठाकरे नेमके कोणते कोणते मुद्दे उपस्थित करतात, कशा प्रकारे एकनाथ शिंदे असतील आणि सत्ताधाऱ्यांना लक्ष करतात आणि त्यावरती एकनाथ शिंदे काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज जयस्वालसह सचिन गाड, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।